या कुंदेंदुशार हार धवला या शुभ्र वस्त्राव्रता या वीणावर दंडमंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतीर्देवे हा सदा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर लवकरच वसंत पंचमी येणार आहे, त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. वसंत पंचमी कधी आहे किंवा आपल्याला त्या दिवशी काय करायचं आहे, सकाळपासून संध्याकाळचे नियम आपल्याला कसे पाळायचे आहेत, काय नियम आहेत, त्या दिवशी सरस्वती मातेची पूजा कशी करायची, मुलांना आपल्या त्यांच्याकडून कशी आपण पूजा करून घेऊ शकतो, देवीला काय अर्पण करायचे आहे, फळं कोणते अर्पण करू शकतो, त्यानंतर नैवेद्य कसा द्यायचा आहे किंवा भोग कसा लावायचा आहे किंवा देवीला कोणता नैवेद्य आवडतो, या सगळ्या गोष्टींची चर्चा आज आपण करणार आहोत. पण त्याआधी तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका, कारण ह्याच गोष्टी मला सांगतात की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत आणि त्याच गोष्टी मला मोटिवेट करत असतात. चला तर उशीर न करता आपण सुरुवात करूया आणि व्हिडिओ स्किप न करता सगळा बघा. तर बघा, असं म्हणतात वसंत पंचमी जी आहे ती शुक्ल पक्षात माघ महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये साजरी केली जाते पंचमीच्या दिवशी. यावर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षात पंचमी येणार आहे 23 जानेवारी शुक्रवारच्या दिवशी. मग त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे बघा. वसंत पंचमीचा दिवस ज्ञान, संगीत, कला, बुद्धी आणि विद्या यांची हिंदू देवी सरस्वती यांना समर्पित आहे. आणि वसंत पंचमीला श्री पंचमी तसेच विशेषतः पश्चिम बंगालमध्ये देखील सरस्वती पूजा केली जाते आणि याच दिवसाला श्री पंचमी, सरस्वती पंचमी देखील म्हटलं जातं आणि या दिवशी देवी सरस्वतीची जयंती आहे असे म्हणतात. तर बघा, या दिवशी वसंत पंचमीचा दिवस आहे, ज्ञान उपासनेचा दिवस आहे, चांगल्या विचारांचा दिवस आहे. पण तरीही मुलांवर जास्त चिडचिड करू नका, त्यांच्याकडून जास्त प्रमाणात अभ्यास करून घेऊ नका. असं म्हणतात, मुलं ही देवाघरची फुलं असतात, देवाचं स्वरूप असतात, त्यामुळे त्यांना जास्त प्रेशर न करता बऱ्याच गोष्टी समाधानाने घरात वातावरण तयार करायचं आहे, आनंदी राहायचं आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टी टळल्या जातात. संयम स्वतःवर ठेवायचा आहे आणि घरात चिडचिड, ग्रहक्लेश करू नका. हा दिवस खूप महत्त्वाचा असतं. ह्या गोष्टींनी पण घरात बऱ्याच गोष्टींचा नायनाट होतो किंवा बऱ्याच गोष्टी ज्या निगेटिव्ह असतात त्यांना घराच्या बाहेरच राहतात. पण घरात जेव्हा चिडचिड होते, ग्रहक्लेश होतो, ज्या गोष्टी घरात यायला नको त्या घराचा उंबरा ओलांडतात आणि घरात अजून ग्रहक्लेश निर्माण करतात. तर बघा, या गोष्टींची तुम्ही काळजी घ्या. असे म्हटलं जातं की सरस्वती मातेची निर्मिती ब्रह्मदेवांनी केलेली आहे. जेव्हा सगळ्या सृष्टीचा त्यांनी निर्मिती केलेली होती तेव्हा त्यांना काहीतरी चुकले आपलं आणि काहीतरी आपल्याला पाहिजे होतं पण ते मिळालं नाही असं ब्रह्मदेवांना वाटायचं आणि काहीतरी कमी आहे असं त्यांना वाटायचं. मग त्यांनी ओम असा उच्चार करताच एका स्त्रीचा जन्म झाला, ज्या स्त्रीचं नाव आहे सरस्वती माता. आणि स्वरूप त्यांचं असं होतं, जेव्हा त्या निर्माण झाल्या तेव्हा त्यांचं स्वरूप असं होतं की अंगावर पांढरे वस्त्र होते, पांढरी साडी आणि हातात वीणा होता. आणि त्याच दिवसापासून निर्मिती झाली कला, विद्या आणि संगीताची. आणि आपलं जीवन हे रसमय करण्यात हा आपल्या सरस्वती मातेचा भरपूर हात आहे. तर बघा, या दिवशी आपल्याला देवी मातेची सगळी पूजा करायची आहे, घरात सरस्वती पूजन करायचं आहे. तुम्ही करा, तुमच्या मुलांकडून देखील करून घ्या. चला पूजन कसे करायचे ते बघूयात. तर त्या सगळ्यात आधी आपल्याला मूर्ती किंवा फोटो घ्यायचा आहे. आता मूर्ती घेताना आपल्याला उभी मूर्ती नकोय, आपल्याला बसलेली मूर्ती हवी आहे. आणि कोणत्याही देवाची मूर्ती घेताना असे म्हटलं जातं की उभी मूर्ती आपल्याला घ्यायला नाही पाहिजे आणि बसलेली जी मूर्ती आहे का तीच शुभ मानली जाते. तर त्याची काळजी तुम्ही घ्या आणि फोटो असला तरी चालेल. तर त्याआधीचा बघा, पाट घ्यायचा, त्याच्यावर पिवळं वस्त्र अंथरा आणि त्याच्यावर देवीचा फोटो ठेवा किंवा मूर्ती ठेवा. कलश स्थापना करा आणि गणेशाच्या मूर्तीची पण स्थापना करा. तर अशा प्रकारे आपल्याला पूजा मांडायची आहे. आणि त्यानंतर मुलांची जी वही, पुस्तक, पेन आहे ते पाटावर मांडायचे आहे, त्याची पण पूजा करायची आहे. मुलांकडून पूजा करून घ्या, त्यांच्याकडून
सरस्वती मातेचे जे स्तोत्र आहेत ते म्हणून घ्या. आणि त्या दिवशी पुस्तकं वह्या उचलू नका, दुसऱ्या दिवशी उचलू शकता तुम्ही. आणि या दिवशी असे म्हणतात सरस्वती माताला सगळ्या पिवळ्या फुलं असो, प्रत्येक गोष्ट ही पिवळ्या रंगाची असेल तर देवी आई खूप प्रसन्न होते, कारण पिवळ्या गोष्टींचा या दिवशी नैवेद्य दाखवला जातो. नैवेद्य असो किंवा फुलं असो, झेंडूची फुलं वहा किंवा जी काही पिवळी फुलं तुम्हाला मिळतील ती फुलं देवी आईला अर्पण करू शकता. आणि नैवेद्य दाखवताना असं म्हणतात पिवळ्या पोहेचा नैवेद्य दाखवला जातो, किंवा पिवळ्या कलरची केशर टाकून खीर तुम्ही बनवू शकता, ती नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. तर बघा, असे म्हणतात वायव्य दिशेला सरस्वती नावाची एक नदी वाहत होती आणि तिथे ती हळूहळू आटत गेली. आणि त्यानंतर काय होतं, काही दिवसांनी हिमालयातला बर्फ वितळून त्या नदीला अचानक पाणी येतं आणि त्या पाण्याने नदीकाठी जे मोहरीचे रोप असतात ते उगवतात आणि त्यांचे फुलं, तुम्हाला माहितीच आहे मोहरीचे फुलं हे पिवळ्या कलरचे असतात, त्यामुळे तिथलचा आजूबाजूचा जे परिसर असतो ते पिवळ्या कलरनी फुलून गेला. आणि त्यामुळे असे पण म्हटलं जातं की या दिवशी पिवळ्या कलरचा भोग असो, नैवेद्य असो किंवा फुलं असो, हे देवी आईला अर्पण करतात. पांढरे किंवा पिवळे कपडे घालू शकता तुम्ही या दिवशी, किंवा पतंग उडवण्याचे देखील या दिवशी खूप महत्त्व सांगितले जाते. आणि मोहरीची तुम्हाला सांगितलंच मी, मोहरीची किंवा झेंडूचे फुले अर्पण करायचे आहेत. आणि मुलांसाठी हा विद्येचा आरंभ मानला जातो, चांगल्या विचारांचा आरंभ मानला जातो. बघा, या दिवशी चांगल्या विचारांची देवाणघेवाण करावी, किंवा आपल्या मुलांना, हे बघा, जीवनात पैसा, पद, प्रतिष्ठा सर्वस्व नाही हे आपल्याला माहिती आहे. सगळ्यात जास्त आपल्या मुलांना मागायचं आहे ज्ञान आणि तो विवेक, जो आपल्याला जीवनात जगताना आपल्याला मदत करतो. ह्यासाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं. बाकी गोष्टी आपण मागू शकतो, पण बघा, जीवनात फक्त विवेक असणं खूप महत्त्वाचं आहे. चांगल्या आणि वाईट गोष्टींचे ज्ञान असणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्या मुलांना प्रार्थना करायला सांगा देवीपुढे, आणि त्यांना देवी आईला प्रार्थना करा की सद विवेक बुद्धी दे म्हणून. आणि बघा, अशा टायमिंगमध्ये म्हणजेच वसंत पंचमीच्या दिवशी शाळा महाविद्यालयांमध्ये देखील तुम्हाला माहितीच आहे सरस्वती पूजन केले जाते. याच दिवसापासून नवीन उपक्रम चालू केले जातात. आणि या दिवशी पूर्ण दिवसभर शुभ मुहूर्त असते. ज्यांना चांगली कामं करायची आहेत ते या दिवशी चांगली कामे देखील करू शकतात, कारण या दिवशी पूर्ण दिवसभर शुभ मुहूर्त असतो. आपल्याला बामणाकडून बघण्याची काहीही आवश्यकता नाही. जे काही तुम्हाला चांगली कामं करायची असते ते करू शकता. त्यानंतर आपल्याला पूजा करून झाल्यानंतर देवी आईची, सरस्वती मातेची आपल्याला आरती करायची आहे, तिचे श्लोक म्हणायचे आहेत. त्याचे सरस्वती मातेची नामावली असते, 108 नामांचे जप असतो, तो करू शकता. तसेच रांगोळी दारात काढा वसंत पंचमीची. तसेच तुम्हाला सांगितलंच की मी दूध केशरपासून बनवलेल्या गोड पदार्थ आपण नैवेद्य म्हणून दाखवू शकतो, खीर दाखवू शकतो, किंवा मक्याची जी आपली चपाती किंवा भाकरी असते ती पण आपण नैवेद्य म्हणून दाखवू शकतो. तर बघा, हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आणि या दिवशी मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही पूजा आरती केली तर नक्कीच देवी प्रसन्न होईल. मित्रांनो, कला संगीत हे मनुष्यासाठी एक आविष्कारच आहेत. विचार करा, ह्या गोष्टी आपल्या जीवनात नसत्या तर आपले जीवन किती निराशमय आणि उदास झाले असते. तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नंतर. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी.